विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं अखेर सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडणार असून 30 जूनला अधिवेशन सुरू होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पार पडले. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, मुंबई अशा शहरांमधून ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख, राष्ट्रवादी, मनसे तसेच इतर पक्षातील पदाधिकारी आणि शेकडो सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना उभाठानं मागे घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केला होता. मुंबईच्या रस्त्यावरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशामध्ये पाहून वारसा सांगू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल केला. सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळेच यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आली असा टोला एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावला. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावरनं काँग्रेसनं निशाणा साधला. पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचा देखील शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली. सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवून माथाडी कामगारांवरती अन्याय केला अशी टीका भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली. परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत या भेटीत चर्चा झाली. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंनी समर्थन दिलंय. वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलेलं आहे, ती कथा सत्य आहे असं भिडे गुरुजी म्हणाले. संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं आहे असं भिडे गुरुजी म्हणाले. राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या राजहंस नाटकात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे. 1908ला लिहिलेल्या पुस्तकात हा उल्लेख असून पुरावे ग्राह्य धरायचे नाहीत का असा सवाल संजय सोनावणेंनी उपस्थित केला. जळगावातील काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मोठा गोंधळ झाला. जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली, ज्यानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेले. निवडणुकीच्या काळात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडून 2 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवार अनिल शिंदेंनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावरती येत आहेत. या दौऱ्यात माधव नेत्रालयासोबतच रेशीमबाग इथल्या स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी आणि सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीला भेट देणार आहेत. या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे. शिवाय पोलिसांकडे 5000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागानं 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव इथल्या एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावरती मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवे लवकरच 8 पदरी होणार आहे. सध्या एक्सप्रेसवेवरती जाण्यासाठी 3 आणि येण्यासाठी 3 अशा 6 मार्गिका आहेत. मात्र तरी देखील एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होते. याची दखल घेत MSRDCनं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूनं एक लेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. लाखो प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या लोको पायलट मोटरमनचा प्रवास आता कार्यकार होणार आहे. तीव्र उष्णता, धुळीमुळे त्यांच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवरती विपरीत परिणाम होतो. ही स्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं मोटरमनच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलाय. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील 63,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर 89 झोपड्यांना क्रमांक देण्यात आलाय. यानंतर एक मोठी बातमी आहे. नागपुरातील पालिकेच्या आपली बस सेवेतील कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत. चालकांनी वाढीव वेतनाच्या थकबाकीसाठी संप पुकारल्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प आहे. चालक वाहक यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्यामुळे पुन्हा एकदा वाहक चालक संपावरती गेलेत आणि वाढीव वेतनाची थकबाकी गेल्या 4.5 महिन्यांपासून देण्यात आलेली नसल्यामुळे हा संप पुकारलाय. या आंदोलनात आपली बस कंत्राटदार कामगार संघटना, बहुजन वंचित माथाडी संघटना आणि लाल बावटा संघटनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावरती येत आहेत. या निमित्तानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील तयारीचा आढावा घेणार आहेत. रेशीम बागेतील स्मृती मंदिर, दीक्षाभूमीला मोदी भेट देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होईल. बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड शिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित असतील. धारावीमध्ये टीबी नियंत्रणात आणणं कठीण होत आहे. त्यासोबत औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या DR टाईपचे टीबी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अस्वच्छता, जवळजवळ असणारी घरं, नियमित औषधांच्या सेवनाचा अभाव ही प्रमुख कारणं टीबी रोखण्यास अडचण ठरत आहेत. मुंबई पालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण कर वसुलीचं 6,200 कोटींचं लक्ष्य ठेवले. आतापर्यंत 5,392 कोटी रुपये तिजोरीत जमा झालेत. त्यामुळे 2 दिवसात 800 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. एकीकडे स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्राच्या मोहिमा सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र साधा कचराही 100% उचलला जात नसल्याचं वास्तव कॅगच्या अहवालातनं समोर आलंय. शहरी भागात तब्बल 41% कचरा उचलला गेला नाही असा ठपका या अहवालात ठेवलाय. श्री सिद्धिविनायक मंदिरात श्रीचरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कालावधीत लिलाव असेल. मुंबई पालिकेनं फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक परिसर ही मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या 26 विभाग कार्यालयांमार्फत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात येते. दादर आणि अंधेरी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचा दावा पालिकेनं केलाय. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं भविष्यात होऊ नयेत, रस्त्यांना तडे जाऊ नयेत यासाठी समन्वय आणि सर्व कामांवरती देखरेख करण्यासाठी आता IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. महत्त्वाची कागदपत्रं आणि फाईली सुरक्षित ठेवण्यासाठी म्हाडा तब्बल 3,07 लाख रुपये खर्च करून आपल्या गोडाऊनमध्ये फाईल कॉम्पॅक्टर बसवणार आहे. यासाठी म्हाडातर्फे नुकतीच निविदा जारी करण्यात आली. देशभरात विविध ठिकाणी UPI सेवा ठप्प झाली असून नागरिकांना डिजिटल पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागला. पेमेंट सातत्यानं फेल होत असल्यामुळे युजर्स संतापले आणि अनेक व्यवहार ठप्प झाले. गुगल पेच्या युजर्सना सर्वाधिक फटका बसलाय. ठाणे शहराची वाटचाल क्षयरोग मुक्तीकडे सुरू झाली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक आलाय. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आल्यामुळे रुग्णाचं वेळेत निदान करण्यात पालिकेला यश आलंय. सध्या ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 135 वरती पोहोचला असून धुलीकरणाचं प्रमाण 152% गेलंय. गेल्या काही वर्षात अत्यंत वेगानं वाढत असलेल्या शहरीकरणामुळे ठाणेकर धुळीनं अक्षरशः घुसमटले असल्याची बाब पर्यावरणीय अहवालात उघड झाली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना ग्रामपंचायतीच्या कराच्या दुपटीपेक्षा कमी दरानं कर आकारणं अशक्य आहे. त्यामुळे समाविष्ट 32 गावांना कराच्या रकमेत दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. महाराष्ट्रातील SBC विद्यार्थ्यांना 2024-25 ची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यानुसार भारत सरकारतर्फे विद्यार्थ्यांना दरमहा 425 रुपये दिले जाणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या VJNT, OBC आणि SBC कल्याण विभागानं SBC विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागामध्ये विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बंधामुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निर्बंधांमुळे जागेवरती वापरात येणं शक्य नसल्यास तेवढ्या क्षेत्राचा TDR मालकाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. घाटकोपर इथल्या रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार आहे. 17 एकर भूखंडावरील 4,053 झोपड्यांपैकी 2,900 झोपड्या रिकाम्या करून त्यांचं पाडकाम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पूर्ण केलंय. एप्रिल अखेरपर्यंत हा भूखंड मोकळा केला जाणार आहे. यंदा राज्यासह देशभरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे महिला व बाल विकास विभागाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उष्माघाताच्या प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शुल्कवाढ आवश्यक असल्याचा दावा करत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं तसा दावा केलाय. त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावाला प्रवासी फाउंडेशननं विरोध केलाय. ही शुल्कवाढ प्रवाशांना योग्य सुविधा मिळेपर्यंत लागू करू नये अशी मागणी संस्थेनं केली. राज्यात 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनांवरती लावण्यात येणाऱ्या 6% कराचा निर्णय मागे घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 19 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील बहुतेक प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिलायन्ससह 3 कंपन्यांकडून 28,877 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केली. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मोठ्या संख्येनं वृक्षतोड हा मानवी हत्येपेक्षाही वाईट आहे. बेकायदेशीररित्या कापलेल्या प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपये दंड भरावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. खासगी जागेवरील झाडं कापण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठीची आवश्यकता काढून टाकण्यात आली होती आणि तो आदेश सर्वोच्च न्यायालयानं हटवलाय. मुंबई महानगरपालिकेनं गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या 5 रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव आखलाय. मात्र या रुग्णालयांचं खासगीकरण होऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस यांनी दिलाय. मुंबईत उष्णतेमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. 7 धरणांमध्ये अवघा 37% पाणीसाठा उरल्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीची चिंता सतावू लागली आहे. मात्र पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार नसून राखीव पाण्यासाठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील 253 पैकी फक्त 83 फेरीवाले परवानाधारक आहेत. उर्वरित 170 फेरीवाल्यांना 2 दिवसात हटवा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकामं, साहित्य आणि वस्तू हटवण्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी महापालिकेनं प्रस्तावित केलेला गारगाई प्रकल्प वन आणि वन्यजीव विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे सध्या रखडलाय. त्यामुळे महापालिका आणि वन विभागाने एकत्रित येऊन या प्रकल्पपूर्तीमध्ये येणाऱ्या समस्या कालबद्ध उपाययोजना करून सोडवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील जामा मस्जिद इथे मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समाज बांधव सहभागी झाले होते. दौंडमधील मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केलेत. आधीच पाण्याचा तुटवडा, त्यात अनधिकृत नळांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागल्यामुळे पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असताना कल्याण आणि भांडूप परिमंडळातील तब्बल 258 कोटींच्या थकीत वीज बिल वसुलीचं आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. वीज बिल वेळेत न भरल्यास पालिकेनं वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलाय. महापालिकेच्या शिक्षण विभागानं सीबीएसई, आयसीएसई आणि या अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महापालिका शाळांसाठी कामगिरी करत वेतन आधारित शिक्षकांचं समायोजन आदेश जारी केलेत. बदली झालेल्यांमध्ये 63 शिक्षक, 2 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. मात्र या धोरणामुळे सीबीएसई किंवा तत्सम पॅटर्न नसलेल्या 1108 शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न आणखी गंभीर झालाय. 2024-25 या आर्थिक वर्षात कागदपत्रांअभावी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. वर्षभरात 15,000 वाहनांवरती कारवाई केली आहे. त्यात 9,204 अवजड मालवाहू वाहन आहेत. यातून आरटीओनं 13 लाखांचा दंड वसूल केलाय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांअभावी विकास निधी तसाच पडून राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पालकमंत्रीपदाअभावी जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावताना जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. येवल्याच्या आझाद चौकामध्ये असलेल्या दुकानात जुगाराचा अड्डा चालवण्यासाठी एकानं वेगळी शक्कल लढवली. दुकानाच्या बाहेर पूजा फॅशनचा बोर्ड लावला आणि आतमध्ये जुगाराचा अड्डा सुरू केला. पोलिसांना या अड्ड्याची माहिती मिळताच त्यांनी छापा मारून 5 जुगाऱ्यांना अटक करून रोख रक्कम जप्त केली. 10वी-12वीच्या परीक्षांनंतर मुरुडमध्ये पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा होती, मात्र ती फोल ठरली आहे. वाढत्या उन्हामुळे समुद्रकिनाऱ्यावरती शुकशुकाट आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून मुरुडकडे पर्यटक फिरकलेच नाहीत. परीक्षा आटोपल्यानंतर शहर गजबजण्याची शक्यता होती, पण पर्यटकांअभावी व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल मदत यंत्रणेद्वारे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींमध्ये 10 महिन्यात सुमारे 40% घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल 2024 मध्ये या यंत्रणेमध्ये प्रतिदिन 10 लाख प्रवाशांमागे सरासरी 219 तक्रारी नोंदवल्या गेल्या असून यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 141 वरती आलाय. पनवेल महापालिकेनं भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठीची व्यापक मोहीम सुरू केली आहे. झिरो रेबीज निर्मूलनाचा भाग म्हणून आजपर्यंत 2432 भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलंय.
रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं शासनानं अनिवार्य केलं. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं देण्याच्या तसंच घरांच्या किमती आधी ठरल्याप्रमाणे स्थिर ठेवण्याचा निर्णय न घेतल्यास कामगार कुटुंबासह लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्या घरांसमोर आंदोलनं करतील असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीनं दिला. सरकारनं योग्य भूमिका घेऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा. पात्र असलेल्या एकाही गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवू नये अशी मागणी समितीनं केली आहे. नवी मुंबई शहरात अनधिकृत नळ जोडणी शोध मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत घणसोली विभाग कार्यक्षेत्रात पाणीपट्टीपोटी थकबाकी असलेल्या 450 ग्राहकांचा शोध घेऊन पाणीपुरवठा खंडित केला असून पाणी बिलं थकवणाऱ्या 1700 ग्राहकांना घरपोच नोटिसा बजावल्या. ठाणे बोरिवली बोगद्यासाठी सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन मुंबईमध्ये जून महिन्यात दाखल होणार आहे. ही मशीन 2,500 टन वजनाची असून सुमारे 150 ट्रकद्वारे ते मुंबईत आणलं जाणार आहे. या यंत्रामध्ये 13.2 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता असून भारतात वापरलं जाणारं हे सर्वात मोठं मशीन आहे. विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू करण्याचं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी धावून आलेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी 67 लाख ई-चलन जारी करत 545 कोटींचा दंड ठोठावला. त्यापैकी 163 कोटींचा दंड वसूल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. मात्र त्याच्या दुप्पट म्हणजेच 382 कोटींचा दंड थकीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्तानं गावी तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. महामंडळानं राज्यात जादा 764 बसेसद्वारे दिवसाला 521 जादा फेऱ्यांचं नियोजन केलंय. एसटीमध्ये भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवासी संख्येत 3 लाखांनी घट झाली आहे. पुणे महापालिका डांबर उत्पादन कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी ठेकेदारामार्फत कर केली जाते. त्यातच महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना एकाच चलनावरती खरेदी केलेलं डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीला सुद्धा विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कापूरबावडी जंक्शन परिसरात सुरू आहे. या कामासाठी इथल्या हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आलाय. मेट्रोच्या कामासाठी किमान महिनाभर देखील इथला उड्डाणपूल बंद असणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वाहन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसंच रस्त्यांचा पूर्णतः वापर वाहतुकीसाठीच व्हावा या दृष्टीनं सुद्धा नियोजनाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यासाठी आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पासाठी सर्वकष धोरण तयार केलं जाणार आहे. तसंच सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाहीत यावर सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे. पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी 500 किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरामध्ये टाकण्यात येणार आहेत. यातील 230 किलोमीटर लांबीच्या अंतरामध्ये एकाच वेळी खोदकाम होणार आहे. पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2024-25 आयोजित केली होती. यामध्ये पुणे महापालिकेच्या IWMS प्रणालीला द्वितीय क्रमांकाचं 6 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. पुण्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद लोहगाव इथे झाली. यंदा मार्चमध्ये उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मार्चमध्ये तापमानानं 40 ओलांडली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा छप्पर दरवाजे तुटलेले दुरुस्तीची गरज असलेल्या 704 शाळांपैकी केवळ 149 शाळांनाच निधी मिळालाय. उर्वरित 555 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षाचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर करणार आहे. 1100 कोटीच्या कर्जाचाही यात समावेश असेल. त्यामुळे विकास कामांना फारसा वाव मिळणार नाही. उद्यान आणि अग्निशमन विभागासाठी भरीव तरतूद असू शकते. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 822 आणि ड्रेनेज योजनेसाठी 266 कोटींचं कर्ज घ्यावं लागणार आहे. उरण तालुक्यातील 2.25 लाख लोकसंख्येच्या 26 ग्रामपंचायतींना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या
रानसई धरणाची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. 30 जूनपर्यंतच पुरेल इतकाच धरणामध्ये पाणीसाठा असल्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांना आता आठवड्यातील 2 दिवस पाणी कपातीसोबतच पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स पाठवलाय. कामरानं चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी मागितला होता, पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली. मुंबई विमानतळाभोवती नियमांचं उल्लंघन करत उंच इमारती उभारण्यात आल्यात. या बांधकामामुळे विमान उडण्यास आणि उतरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या उंच इमारतीच्या काही मजल्यावरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली. तर या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले. सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याला मिळत असलेला दर पुरेसा नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात 26 मार्च रोजी कांद्याचे दर हे 12 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत होते. मागच्या 2 दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. फळांचा राजा आंब्याची आवक बाजारात होऊ लागली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे दरवर्षी हापूस आंब्याचे दर वाढलेलेच असतील अशी भावना यार्डातल्या काही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 77,06,364 टन ऊसाचं गाळप केलं. मागील वर्षीच्या तुलनेत 18,95,346 क्विंटलनं साखरेचं उत्पादन घटलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,080 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,824 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,859 रुपये प्रति क्विंटल मिळाला. बाजारात बन्सी, हायब्रिड, लोकल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुण्यामध्ये महावितरणकडून तब्बल 25,000 ग्राहकांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. ग्राहकांनी थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परळी मंडलामध्ये गेल्या 24 दिवसात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. पुण्यामध्ये रोजगार आणि मोफत आरोग्य सेवांच्या मागण्यांसाठी मेट्रो स्थानकाच्या जवळच्या रुळावरती आंदोलन करणाऱ्या 9 महिलांना सत्र न्यायालयानं दिलासा दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.L. टिकले यांनी महिलांना 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती अटी शर्तींवरती जामीन मंजूर केला. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू असतानाही पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी असलेली तरतूद घटल्याचं समोर आलंय. एकूण तरतुदींपैकी जवळजवळ निम्मी रक्कम या योजनेवरती खर्ची पडणार असल्यामुळे अन्य योजनांना कसा निधी मिळणार हा सवाल उपस्थित होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अखेर 6व्या हप्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वेगानं वाढतंय. मागील 10 वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या 5.5 लाखांनी वाढली आहे. सध्या भारतात कॅन्सरचे 15,70,000 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरती असल्याचं समोर आलंय. नवी मुंबईमध्ये 12.5% योजनांतर्गत वितरित करण्यात आलेल्या भूखंडावरील विकास तसंच पुनर्विकासाला चालना देण्यासाठी इमारतीच्या अनुज्ञेय उंचीमधनं स्टिल्ट पार्किंगची उंची वगळण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील भूखंडाच्या विकासाला चालना मिळणार आहे. मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्याची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि 10 लाख रुपयांचं पारितोषिक सुद्धा महापालिकेनं पटकावलंय.